कामठीमध्ये प्रेमसंबंधांच्या बहाण्यानं 27 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध बलात्कार, धमकी आणि अन्य कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 27 वर्षीय तरुणीनं दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीनं मैत्रीचं रूपांतर प्रेमसंबंधात करून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। तक्रारीनुसार आरोपीनं अत्याचाराचं मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करून तो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर वारंवार अत्याचार केला। तसंच लग्नाचं आश्वासन देऊनही आरोपीनं तिला स्वतःच्या घरी न नेता आई वडिलांकडेच राहण्यास सांगितल्याचा आरोपही करण्यात आला। दरम्यान आरोपी ऋषिकेशला जात असल्याचं सांगून नागपूरला निघाला असताना पीडितेनं त्याला भेटून सोबत राहण्याची विनंती केली। त्यावेळी आरोपीनं तिला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। यानंतर पीडितेनं नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय। या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त डॉक्टर निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेळकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे करत आहेत। नवीन कामठी पोलीस स्टेशनमध्ये एका पीडितेने तिचं लग्न झालेलं आहे, तर तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। तिचं 2 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं, परंतु तिच्या तक्रारीनुसार लग्नाच्या आधी 1 वर्ष आधी तिच्यावर तिच्या पतीने जबरदस्तीने संभोग केला होता, त्यावरून गुन्हा दाखल आहे। तर जास्त काही आम्हाला याबाबत आयडेंटिटी डिस्क्लोज होईल म्हणून माहिती देता येत नाही, परंतु याचा तपास आता सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर हे करत आहे।